नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, इयत्ता 12वीच्या HSC बोर्डाची ऑक्टोबरमध्ये झालेल्या परीक्षेची क्वेश्चन पेपर आपल्याकडे उपलब्ध झालेले आहे। दिनांक पहा 4/10/2021 4 तारखेला हा पेपर झालेला आहे आणि आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। इकॉनॉमिक्स 49 त्याचा कोड आहे। 7 पेजची क्वेश्चन पेपर, 3 तास वेळ आहे, 80 मार्काची प्रश्नपत्रिका। मित्रांनो, सिलेबस चेंज झाल्यानंतर प्रथम पहिलीच क्वेश्चन पेपर ही आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे आपल्यासाठी खूप महत्त्वाची क्वेश्चन पेपर आहे। या प्रश्नपत्रिकेचा आधार घेऊन आपल्याला येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षांची तयारी करता येऊ शकते। कशा पद्धतीचे प्रश्न, कसे स्वरूप आहे, हे सगळं आपल्याला यामध्ये समजणार आहे। आपण प्रश्नही समजून घेऊयात आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूपही समजून घेऊयात। सुरुवातीला काही सूचना दिलेल्या आहेत। सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य, आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके आणि आकृत्या काढायच्या आहेत। उजव्या बाजूचे अंक पूर्ण गुण दर्शवत आहेत। सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानावरती लिहायची आहेत। सुरुवातीला पहिला प्रश्न पहा, 20 मार्कासाठीचा पहिला प्रश्न आहे। त्यामध्ये अ हा उपप्रश्न 5 मार्काला आहे। खालील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे। त्याचे 4 पर्याय दिलेत, सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र, अर्थमिती आणि मौद्रिक अर्थशास्त्र। यापैकी अर्थशास्त्राची शाखा जी संसाधनांशी संबंधित आहे त्याचे पर्याय आपल्याला उत्तरामध्ये दिलेले आहेत। त्यापैकी कोणता पर्याय बरोबर आहे 4 पैकी तो आपल्याला शोधायचा होता। अ, ब, क पहिला पर्याय दिला आहे, दुसरा आहे अ आणि ब, तिसरा आहे फक्त अ आणि चौथा आहे वरीलपैकी नाही। यापैकी जो बरोबर असेल तो आपल्याला निवडायचा होता। नेक्स्ट दुसरा प्रश्न आहे, त्यामध्ये एखादी गरज पूर्ण करण्यासाठी 2 किंवा अधिक वस्तूंची एकत्रित मागणी केली जाते। पर्याय दिलेत, प्रत्यक्ष, ब अप्रत्यक्ष, क संयुक्त किंवा पूरक आणि ड संमिश्र। पर्याय दिलेत अ आणि ड, अ ब क, अ क आणि फक्त क। यानंतर तिसरा प्रश्न आहे, एकजिन्सी वस्तू हे या बाजाराचे वैशिष्ट्य आहे। अ मक्तेदारी, ब मक्तेदारीयुक्त स्पर्धा, क पूर्ण स्पर्धा आणि ड अल्पाधिकार। पर्याय दिलेले आहेत, फक्त क, दुसरा पर्याय अ ब क, तिसरा पर्याय अ ब ड, चौथा पर्याय क आणि ड। चौथा प्रश्न आहे, या शास्त्रज्ञाच्या मते सार्वजनिक वित्त व्यवहार हा अर्थशास्त्र व राज्यशास्त्र यांच्या सीमेवर असलेला विषय आहे। पर्याय आहेत अ ॲडम स्मिथ, ब अल्फ्रेड मार्शल, क प्रोफेसर ह्यू डाल्टन, ड प्राध्यापक फेंडले शिराज आणि पर्याय आहेत फक्त अ, फक्त ब, फक्त क आणि फक्त ड। यानंतर पाचवा प्रश्न, विदेशी व्यापाराची भूमिका। पर्याय आहेत परकीय चलनातील प्राप्ती, गुंतवणुकीस प्रोत्साहन, श्रम विभागणी, निर्यातीच्या रचनेत बदल। पर्याय आहेत अ ब क, दुसरा पर्याय अ ब क ड, तिसरा पर्याय अ ब ड आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही। यानंतर प्रश्न पहिल्यामध्ये दुसरा उपप्रश्न ब 5 मार्कासाठी खालील सहसंबंध पूर्ण करा। पहिला आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र झाड, स्थूल अर्थशास्त्र टिंबटिंब। एक ग्राहक वैयक्तिक मागणी, अनेक ग्राहक टिंबटिंब मागणी। 3 टिंबटिंब खाली उतरत जाणारा, पुरवठा वक्र वर जाणारा। चौथा प्रश्न आहे, किंमत निर्देशांक भाववाढ, टिंबटिंब शेती उत्पादन। 5 टिंबटिंब मध्यवर्ती बँक, भारतातील स्टेट बँक आणि व्यापारी बँक। क खालील विधानांसाठी आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा। 5 मार्कासाठीचा उपप्रश्न आहे, एखाद्या काळानुसार उपयोगाच्या वाढत्या वस्तूंची वाढणारी उपयोगिता। 2 एका वस्तूची मागणी अनेक उपयोगांसाठी केली जाते। 3 थोडे विक्रेते असलेला बाजार। 4 आगामी आर्थिक वर्षातील सरकारची अपेक्षित प्राप्ती आणि नियोजित खर्चाचे वित्तीय विवरण। 5 मागणीनुसार पैसे काढल्या जाणाऱ्या ठेवी। यानंतर ड हा उपप्रश्न आहे, खालील विधाने पूर्ण करून संपूर्ण विधाने पुन्हा लिहा। 5 मार्कासाठीचा प्रश्न आहे। प्रश्न पहिला, जेव्हा
सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता अ वाढते, ब स्थिर राहते, क घटते, ड शून्य असते. दुसरा प्रश्न आहे, अधिक किमतीला कमी नगसंख्येची मागणी केली जाते त्याला टिंबटिंब असे म्हणतात. अ मागणीतील वृद्धी, ब मागणीचा विस्तार, क मागणीतील ह्रास, ड मागणीचा संकोच. 3. प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी रक्कम म्हणजे टिंबटिंब. एकूण प्राप्ती, सीमांत प्राप्ती, सरासरी प्राप्ती, सीमांत खर्च. भारतीय नाणे बाजारातील संघटित क्षेत्रामध्ये समाविष्ट स्थानिक बँकर, सावकार, व्यापारी बँक, अनियंत्रित बिगर बँक, वित्तीय मध्यस्थ संस्था. यानंतर 5वा आहे, एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी. निर्यात व्यापार, आयात व्यापार, पुनर्निर्यात व्यापार, देशांतर्गत व्यापार. अशा प्रकारे हा पहिला प्रश्न होता 20 मार्कासाठीचा. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे 12 मार्कासाठी. यामध्ये अ उपप्रश्न, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. कोणत्याही 3. पहिला आहे, माधवने एका कुटुंबात होणाऱ्या मासिक खर्चाची माहिती गोळा केली. 2. पूजाने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली. 3. भारतात साबण उत्पादनाच्या अनेक कंपन्या आहेत. 4. रमेशने शेअरच्या किमतींचा निर्देशांक तयार केला. 5. साखरेच्या किमतीत 50% घट झाल्यास साखरेच्या मागणीत 50% वाढ होते. यानंतर ब उपप्रश्न आहे, खालील संज्ञांमधील फरक स्पष्ट करा. कोणत्याही 3. 6 मार्कासाठीचा प्रश्न आहे. फरक स्पष्ट करायचा आहे. रूप उपयोगिता, ज्ञान उपयोगिता, पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, आंशिक समतोल, सर्वसाधारण समतोल, प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर आणि संपूर्ण लवचिक मागणी, संपूर्ण अलवचिक मागणी. यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरे लिहायचे. 12 मार्कासाठी प्रश्न आहे. पहिला प्रश्न, पूर्ण स्पर्धेची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. दुसरा आहे, खालील आकडेवारीवरून संख्यात्मक निर्देशांक काढा. एक टेबल दिला आहे, त्याच्या आधारे निर्देशांक काढायचा आहे. तिसरा प्रश्न आहे, सरकारच्या खरेतर उत्पन्नाचे कोणतेही 4 स्रोत स्पष्ट करा. चौथा प्रश्न आहे, व्यापारी बँकेचे ठेवी स्वीकारणार करणे हे कार्य स्पष्ट करा. 5. राष्ट्रीय उत्पन्नाची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक 4, खालील विधानांशी आपण सहमत आहात की नाही ते सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 3. 12 मार्कासाठीचा प्रश्न आहे. पहिला प्रश्न, पुरवठ्याच्या सिद्धांताला अपवाद आहेत. 2. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे. 3. किंमत निर्देशांक हा निर्देशांकाचा एकमेव प्रकार आहे. 4. भारतीय रिझर्व्ह बँकेची अनेक कार्ये आहेत. आणि 5. सक्तीचे कार्य हे शासनाचे एकमेव कार्य आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 5, खालील तक्ता, आकृती किंवा उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 8 मार्काचा प्रश्न आहे. कोणतेही 2 सोडवायचे होते. पहिला तक्ता दिला आहे, उपयोगितेचं पत्रक आहे आणि त्याच्या संदर्भात 3 प्रश्न दिले आहेत. एक प्रश्न 2 मार्काचा आहे आणि उरलेले 2 प्रश्न हे 1-1 मार्काचे. वरील पत्रकाचे एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता वक्र काढा. त्यानंतर जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता टिंबटिंब असते. 3. जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता टिंबटिंब. यानंतर दुसरा प्रश्न, आकृती दिलेली आहे आणि आकृतीच्या आधारे आपल्याला उत्तरं लिहायचे. 4 प्रश्न आहेत, त्यामुळे 1-1 मार्कासाठी 1-1 प्रश्न असेल. आकृतीत पुरवठा, नगसंख्या व टिंबटिंब यांचा प्रत्यक्ष संबंध दर्शवलेला आहे. आकृतीत प हा पुरवठा वक्रावरील प्रवृत्ती टिंबटिंब आहे. किंमत वाढल्यामुळे पुरवठा त्याच्या पुरवठा वक्रावर वरच्या बाजूस सरकतो. बिंदू र पासून बिंदू त कडे त्या प्रवृत्तीस टिंबटिंब म्हणतात. किंमत कमी झाल्यामुळे पुरवठा त्याच पुरवठा वक्रावर खालच्या बाजूस सरकतो, म्हणजे बिंदू र पासून बिंदू म कडे त्या प्रवृत्तीस टिंबटिंब म्हणतात. यानंतर उतारा पण दिलेला आहे. मी तुम्हाला पूर्वीच सांगितलं की परीक्षेमध्ये तक्ता, आकृती आणि उतार्यावरती आधारित प्रश्न विचारले जाणारा एक प्रश्न आहे. तर इथं 3ही प्रकारचे प्रश्न विचारले जातील. एक तक्ता पण असेल, आकृती पण असेल आणि उतारा पण असेल. तुम्हाला जो सोपा क्वेश्चन वाटेल तो तुम्ही सोडू शकता. उतारा दिलेला आहे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये असलेला, तो वाचून त्याची उत्तर लिहायची होती. तुम्ही स्क्रीनशॉट काढून अभ्यासू शकता.
मी डायरेक्ट क्वेश्चन सांगतो, त्यामध्ये 3 क्वेश्चन आहेत, 2 प्रश्न हे 1-1 मार्कासाठीचे आहेत आणि एक तिसरा प्रश्न 2 मार्कासाठीचा. पहिला प्रश्न विचारलेला होता, त्यामध्ये भारतातील बहुतांश लोकांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन कोणते? दुसरा प्रश्न आहे 1 मार्कासाठी, अलीकडच्या काळात भारतात कोणत्या क्षेत्राचा विकास झपाट्याने होत आहे? आणि तिसरे, वरील उतार्यावरून भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल आपले मत लिहा. आणि मित्रांनो, शेवटचा प्रश्न, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तर लिहायचे. 16 मार्कासाठी प्रश्न आहे. आणि नेहमीच आपला प्रश्न मागणीचा नियम गृहीतांसह स्पष्ट करा. 8 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो आणि ह्याही ठिकाणी हा प्रश्न विचारलेला आहे. दुसरा प्रश्न, मागणीच्या किंमत लवचिकतेची संकल्पना स्पष्ट करून मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा. हा देखील प्रश्न सांगितलेला आहे. यावरती प्रश्न विचारला जातो लवचिकतेवरती. तर हे दोन्ही प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती स्पष्ट करा. याही प्रकरणावरती मी सांगितलं होतं की दीर्घोत्तरी प्रश्न विचारले जातील, तर त्या प्रकरणावरती देखील दीर्घोत्तरी क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने ही होती अर्थशास्त्र विषयाची ऑक्टोबर 2021 झालेली रिपीटर विद्यार्थ्यांची क्वेश्चन पेपर. अशाच पद्धतीच्या ह्याच प्रकारच्या प्रश्नपत्रिका आपल्याला मार्चमध्ये देखील पाहायला मिळतील. ह्या परीक्षेत आलेल्या प्रश्नांचा सराव करा, समजून घ्या किती मार्कला प्रकरण होतं आणि त्या मार्का एवढेच प्रश्न तुम्हाला परीक्षेत आलेले आहेत का हे देखील चेक करा. प्रकरणानुसार किती प्रश्न आलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला कोणत्या प्रकरणाचा अभ्यास करायचा आणि त्या प्रकरणाचा अभ्यास केल्यावरती बोर्डाला किती मार्क पडू शकतात याचा अंदाज येऊ शकतो. मित्रांनो, ह्या प्रश्नपत्रिकेतील उत्तरांची माहितीचे व्हिडिओ आपण लगेचच बनवायला घेणार आहोत. जसजसे प्रश्न कंप्लीट होतील तशा पद्धतीने आपण एक व्हिडिओ त्याच्या संदर्भात बनवूया, डिटेलमध्ये त्याचे अभ्यास करूयात. आणि नंतर पाहिजे तर तुम्हाला एकत्रित एक व्हिडिओ देखील मी सेपरेट नंतर बनवेल. परंतु प्रत्येक प्रश्न आणि तो प्रश्न कसा सोडवायचा या संदर्भातले मार्गदर्शन करणारे आपण प्रत्येक प्रश्नावरती एक सेपरेट व्हिडिओ देखील अपलोड करणार आहोत. चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.